पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। का केलं तुम्ही? वीणा अगं मी नाही केलं आहे, मलाही नाही समजत हे सगळं कसं काय झालं ते। तुम्हाला इतक्यांदा सांगितलं की हे आता शक्य नाहीये, मी तुमच्या बँड मध्ये गाऊ शकणार नाही, मी तुमच्या आयुष्यात येऊ शकणार नाही, तरी का असं वागलात तुम्ही? अगं तू प्रभासला का बोलतेस? यात त्याची काही चूक नाहीये। मामा तू प्लीज मध्ये पडू नकोस, मला सगळं कळतंय कोण काय करतंय आणि कोणाची चूक आहे। तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मी माझा निर्णय बदलणार नाही। नाही पण वीणा, प्रभासला खरंच काही माहित नव्हतं। तू विचार कर ना, प्रभासला जर माहित असतं तर तू इतका शांत बसला असता का ग? काही न बोलता इतक्या सहज तुला जाऊ दिलं असतं त्याने? हो ना, माझा लाडका दादू, तुमच्या सगळ्यांचा जिद्दी प्रभास चिडला नाहीये, तो हरलाय। वीणा, फक्त तू त्याला माणसात आणू शकतेस। ऐका ना, मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, प्लीज प्लीज तुम्ही कुणीही वीणाला फोर्स करू नका। तिच्या मनाविरुद्ध मी आजवर तिला कोणतीही गोष्ट करायला लावली नाही, त्यामुळे तुम्ही पण नका करू हे सगळं। तिला उगाच प्रेशर देऊन एखादा निर्णय घ्यायला लावणं मला नाही आवडलं। मी वीणाला वचन दिलंय, तिचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल। वीणा हे बघ, या सगळ्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो। त्यांचा हेतू चांगला होता, कदाचित त्यांची पद्धत चुकली असेल, एवढंच। ठीक आहे, ठीक आहे, तुला तुझ्या आयुष्यात वीणा नसली तरी चालणार आहे ना? ठीक आहे, ओके। पण मग कॉन्सर्टचं काय? प्रभास पाडव्याच्या कॉन्सर्टसाठी स्पॉन्सरने तू कॉन्सर्ट मध्ये असणं गरजेचं आहे ही अट घातलीये वीणा, आणि त्यासाठीच हा सगळा प्लॅन होता, तुझ्या मामांना सोबत घेऊन। आणि ऑफकोर्स याबद्दल आम्ही प्रभासला काहीही सांगितलं नाही, कारण त्याला जर माहित असतं ना तर मग त्याने नकारच दिला असता। तुझ्यासाठी वीणा, फक्त तुझ्यासाठी। कॉन्सर्टचं काय करायचं बोल ना। अजय, कॉन्सर्ट होईल मॅनेज, सगळं मॅनेज होईल। मी बोलेन त्या स्पॉन्सरशी, मी कन्व्हिन्स करेन त्याला, पण वीणाला मी आणखीन दुखावणार नाही। वीणा हे बघ, तू जो काही निर्णय घेशील ना, मी कायम तुझ्या सोबत असेल, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष।
प्रभास, अरे थांबव तिला. हा हट्टीपणा का? आपल्यावर इतके प्रेम करणारी व्यक्ती प्रत्येकाच्या नशिबात नसते. तुझ्या आहे तर तू तू त्या व्यक्तीला गमावतेस. मला तुम्ही जर सांगितलं असतं ना तर मी होऊच दिलं नसतं. या सगळ्यामुळे वीणा किती हर्ट झालीये माहितीये तुम्हाला, आणि त्याचा वाईट मला वाटतंय. मला त्रास होतो या गोष्टीचा. आम्ही फक्त तुम्ही दोघांनी काय बोल ना, तुम्ही दोघांनी काय? प्रभास, आम्हाला खरंच मित्र मानतोस का रे तू? नाही म्हणजे एरवी सुद्धा मित्र मानतोस का आपली गरज पडली की म्हणायला? काय वेडेपणा आहे, काय बोलतोयस तू? योग्य तेच बोलतोय. तुला आठवतंय आपण पहिल्यांदा जेव्हा संगमनेरला गेलो होतो, तू आवाज ऐकून खूप वेडा झाला होता. आम्हाला पटत नव्हतं तरी फक्त तुझ्या हट्टासाठी काय काय नाही केलं रे आम्ही. आणि आता आम्ही फक्त तुम्हा दोघांच्या लग्नाबद्दल विचार करतोय तर मग तू आमच्यावर ओरडतोय. अजय बघ, ज्या गोष्टी शक्य नाहीत ना त्या गोष्टींचा विचार केला ना तर त्रास आपल्यालाच होतो. अच्छा, म्हणजे वीणाला आपल्या बँड मध्ये सामील होणं हे सहज शक्य होतं का? आयुष्यभर विठ्ठलाच्या भक्तीची गीतं गाणारी मुलगी, तिला कॉन्सर्ट मध्ये गाणं सहज शक्य होतं का? तिच्या वडिलांना या सगळ्यासाठी कन्व्हिन्स करणं सहज शक्य होतं का? नाही ना. पण ते सगळं आपण केलं का? कशासाठी? तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी. आणि आज तू हे असं बोलणार आहे? माझा ऐक म्हणा, प्रभासला गमवू नकोस. अगं त्याच्यासारखा मुलगा शोधून सापडणार नाही. वीणा फक्त एकदा तुझ्या आईची शपथ घेऊन सांग की तुझ्या मनात प्रभास विषयी काहीच नाही. सांगशील? मामा, मी आईची शपथ घेऊन सांगते की आता जरी माझ्या मनातून प्रभास कायमचे गेले नसले ना तरी पुढे जाऊन त्यांच्याविषयी माझ्या मनात काहीच नसेल. त्यांच्यामुळे माझ्या डोळ्यात कधीही पाणी येणार नाही. आता तर आहे, मग ते का नाकारतेस? अजय कम ऑन, तुझ्यासारखा प्रॅक्टिकल मुलगा असा विचार करतो, कसं शक्य आहे? मग प्रभास, मी पण तेच म्हणेन की तुझ्यासारखा प्रेमावर विश्वास ठेवणारा मुलगा जर प्रॅक्टिकल झाला तर कसं झालं? हे बघ प्रभास, वीणाने आपल्या बँडमध्ये फक्त कॉन्सर्ट पुरतं यावं असं माझं मत नाहीये. इनफॅक्ट इथे कोणाचंच तसं म्हणणं नाही. आम्हा सगळ्यांनाच असं वाटतं की तुम्ही दोघांनी आयुष्यात एकत्र यावं. वीणा आणि प्रभास, #विभास. आम्हा, तू आईला वचन दिलेलंस ना मला कायम आनंदात ठेवशील. माझा आनंद प्रभास पासून लांब जाण्यातच आहे. तुझ्या ओठावरचे शब्द खोटं बोलत आहेत. तुझ्या ओठावर एक आणि मनात एक आहे. माझं मन सांगतंय की तुझा आनंद प्रभास सोबतच आहे. हे बघा, हे जे तुम्हाला वाटतं ना ते कधी शक्य होणार नाहीये. इट्स इम्पॉसिबल. तुम्ही ना सगळे उगाच भ्रमात राहू नका. वीणा आता परत कधी येणार नाहीये. पण तू तर जाऊ शकतोस ना प्रभास, वीणाला पळवून ने. मी वीणाचा मामा तुला सांगतो की पळवून ने तिला. पुढे जे काय होईल ना ते बघून घे. मी माझ्यावर घेईन. दादांना काय सांगायचं मी बघून घेईन. पण तू पळवून ने तिला. अरे तुझ्या इतकी कोणासोबतच आनंदी नाही राहू शकत ती. मला तुम्हा दोघांना सुखी बघायचं. हा, तुम्ही जा, पळून जा आणि लग्न करू. मामा ऐका ना, प्लीज शांत व्हा तुम्ही. मी असं काही वागणार नाहीये ज्याच्याने वीणाच्या बाबांची मान खाली जाईल. मग मला त्रास झाला ना तरी चालेल, पण मी असं काही करणार नाहीये.
वीणा आत येऊ का ग? या ना बाबा. वीणा हा बाबा, काही काम होतं? वीणा, मी तुला त्या पुण्याच्या मुलाचा फोटो दाखवला होता ज्याला तू हो म्हणाली होतीस. त्यांचा निरोप आलाय, भेटायला हरकत नाही म्हणून. तर मी त्या मुलाला आणि त्याच्या आई वडिलांना उद्या बोलवून घेऊ का इथे बोलणी करायला? चालेल, उद्याच बोलावून घे त्यांना. ठीक आहे, मी बोलवतो. खूप खूप दुखते का रे? खूप दुखते, डॉक्टरला बोलू का? हो ते पोळी भाजताय तसं ती बॅग काढा एक गोष्ट धड जमत नाही ना तुम्हाला? अरे तुला तुला बरं वाटो म्हणून शेकत होतो ना. ओके, तू सांग कसं शेकायचं. शेक. कुठेही शेकू नका आता. बरं, सॉरी बरं, खाली ठेव. सोड. शैलानी खूप काम दिलं का आज? दिवसभर खूप धावपळ झाली माझी. एकदाही बसू दिलं नाही त्या बाईने मला. सारखं आपलं तिच्या मागे मागे करून कंबरडं मोडलंय माझं. वीर, जमेल ना तुला सगळं? बाबा नाही म्हणजे अरे शैला अशीच आहे, सगळ्यांना कामाला लावते. आणि तुला तर काय आता जास्तच कामाला लावेल ती. काय तुला जमत असेल तर तसं सांग, आपण काहीतरी दुसरा उपाय शोधूया ना, म्हणजे जमेल ना. तिला काय करायचं ते करू दे, मी नाही हार मानणार. तिला माहिती नाहीये मिहीर सदावरती काय येते. हे जे काय चालवलं ना तिने सगळं, ते तिच्यावरच शेकणार आहे आता. थोडं नको नाही म्हणजे थोडस नको. नाही दाबून देऊ का? नाही.
अगं ए काय तयार नाही झालीस तू अजून? घाल ना हे बांगड्या गळ्यातलं वगैरे टिकली वगैरे कर काहीतरी तयारी. तुला काय वाटलं प्रभास येणार आहे तुला तयार करायला? येऊन गेलं की काय? ए बाई वाट बघतायत ग सगळे. चल ना ते पोहे बिहे वगैरे सगळं द्यायचंय. चल लवकर. तू पुढे हो मी आले. पटकन तयार हो आणि ये प्लीज. मी किचन मध्ये सोबत जाऊ. चल 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 लवकर.